नाशिक महानगरपालिका निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून सुरेश अण्णा पाटील, हिमगौरी आडके आणि स्वाती भामरे हे तीनही उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या विश्वासाने निवडून आले आहेत। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून येत आहे। निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली। त्यावेळी आमदार फरांदे यांनी तीनही नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच या विजयाच्या आनंदात प्रभागातून भव्य रॅली काढण्यात आली। रॅली दरम्यान कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भाजपच्या विजयाचा जल्लोष केला। भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। या निवडणुकीतील यशामुळे प्रभाग क्रमांक 7 मधील विकास कामांना गती मिळेल, तसेच नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मार्गी लावण्यासाठी नवनिर्वाचित नगरसेवक प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। आज मनापासून आनंद होतोय। भारतीय जनता पार्टीचा महापौर आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये बसणार आहे। महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकवला गेलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये येणारा सिंहस्थाचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन माननीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय कुंभमंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार। जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपण काय सांगाल? जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी जनतेचे मनापासून आभार मानते आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी कामकाज करत असताना जनतेच्या विश्वासाला तडा अजिबात जाऊ देणार नाही। प्रभाग क्रमांक 7 मधून आपण निवडून आला, जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल काय सांगाल? त्यांनी जो विश्वास दाखवला ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढं निश्चित करू आणि सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न आम्ही अगदी एकोप्याने सोडू। मतदारांचे आणि ज्या श्रेष्ठींनी आम्हाला तिकीट दिलं त्यांचे सर्वांचे आभार। हे आमचे अतिशय जवळचे मित्र, आम्ही शाळेमध्ये पेठे हायस्कूलमध्ये बरोबरच शिकत होतो। सुरेश पाटील यांना पहिल्यापासून समाजसेवेची आवड आणि मला आठवतं नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून स्थायी समितीचे चेअरमन असताना त्यांनी अनेक विकासांची कामं केली, ज्यामध्ये नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये, ऐतिहासिक बदलामध्ये त्यांचं मोठं असं योगदान राहिलेलं आहे आणि या नाशिक शहराचा चेहरा बदलण्याचं स्वप्न त्यांनी जे पाहिलेलं आहे आणि म्हणून आज नाशिककरांनी त्यांना निवडून दिलेलं आहे। त्यांच्या या कार्याला मी आमच्या गोदावरी बँकेच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे त्यांनी जे काही नाशिकच्या बाबतीमध्ये येऊ घातलेला कुंभमेळा असेल किंवा इतर सामाजिक कामं असतील किंवा विकासाचे प्रकल्प असतील, नुकतंच पेटलेलं तपोवनाबद्दल असेल, पण या सगळ्याच बाबतीमध्ये ते जातीनिशी लक्ष देऊन अधिकाधिक चांगलं भरीव कार्य त्यांच्या मनासारखं घडो अशा करता मी सुरेश पाटील यांना शुभेच्छा व्यक्त करतो आमच्या बँकेच्या वतीनं। धन्यवाद।